नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एएन मराठी न्यूज चॅनलमध्ये। आज आपण एका अशा धक्कादायक प्रकारावर प्रकाश टाकणार आहोत ज्याने जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहे। काळजावर दगड ठेवून व्याजाने पैसे काढून शेतकऱ्याने मिरच्यांची लागवड केली, पण 3 महिने उलटूनही मिरचीच्या एका झाडाला फुलही लागलेले नाही। या फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आता थेट बियाणे कंपनीला 1 लाख रुपयांचे खुले आव्हान दिले आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण, पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडशेड येथील शेतकरी श्री अंकुश प्रभाकर आगलावे आणि खंडू भगवान आगलावे यांनी मोठ्या आशेने आपल्या 2.5 एकर शेतीमध्ये कलश सीड्स या कंपनीच्या तलवार या वाणाची मिरची लागवड केली होती। भर उन्हाळ्यात रात्रीचा दिवस करून अंगावर विंचूकाट्यांची तमा न बाळगता हरणारोहीपासून पिकाचे रक्षण करून या शेतकऱ्यांनी मिरचीची रोपे जगवली। व्याजाने पैसे काढून मल्चिंग, ठिबक सिंचन आणि महागड्या खतांची व्यवस्था केली। काहींनी तर पाणी विकत घेऊन हे पीक उभे केले। उद्देश एकच होता की या पिकातून 4 पैसे हातात येतील आणि कुटुंबाचा गाडा चालेल। परंतु आज मिरची लागवडीला तब्बल 3 महिने पूर्ण झाले आहेत। 3 महिन्यांत मिरचीच्या झाडांना मिरच्या लटकताना दिसायला हव्या होत्या, पण या 2.5 एकर क्षेत्रावर मिरचीला एकही फूल लागलेले नाही। आश्चर्याची आणि संतापजनक बाब म्हणजे मिरचीच्या झाडाला फुलं न लागता त्या ठिकाणी चक्क गाजरासारखा आकार दिसत आहे। शेतकऱ्यांनी जेव्हा या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। त्यामुळे आता प्रश्न पडतोय की लाखो रुपयांचे बियाणे विकून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या या कंपन्यांना जाब विचारणार कोण आणि या हतबल शेतकऱ्याला वाली कोण? एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे बियाणे कंपन्यांकडून होणारी अशी फसवणूक, या दुहेरी संकटात आजचा बळीराजा पुरता होरपळून निघाला आहे। भोकरदनच्या कृषी विभागाने आणि शासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावेत आणि या शेतकऱ्याला न्याय द्यावा हीच आता प्रमुख मागणी आहे। नाहीतर या शेतकऱ्याच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन आणि संबंधित कंपनी जबाबदार असेल, एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, एएन मराठी न्यूज, जालना।